हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी भरपूर दिवसांनी व्हिडिओ अपलोड करणार आहे, कारण बिझी असल्यामुळे मी माझं स्वतःचं बुटीक ओपन केलं, त्याच्यामुळे मला टाईम नाही मिळाला. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन पार्टीवेअर ड्रेस घेऊन आले आहे. तर त्याची कटिंग कशी करायची आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही ड्रेसचा फायनल लुक बघू शकता. वेअर केल्यानंतर एवढं सुंदर दिसतोय ना. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण चला सुरू करूया कटिंग करायला. तर नेटची साडी असल्यामुळे मी त्याला सॅटिनचं अस्तर लावणार आहे. तर 4 मीटर मी सॅटिनचं अस्तर घेतलेलं आहे आणि मी 32 साईजचं टॉप तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. 32 साईज माझी चेस्ट आहे, त्या साईजचं मी तुम्हाला आज टॉप कटिंग करून दाखवणार आहे. तर शोल्डर आहे 12 इंच. तर 12चा आपल्याला हाफ करायचा आहे. तर 6 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. जेवढा आपण शोल्डर घेणार तेवढंच आपल्याला आर्म होलसुद्धा घ्यायचं आहे. तर हे बघा 6 इंच मी आर्म होल घेत आहे. त्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर चेस्ट किती आहे, आता 32 चेस्ट आहे, तर आपल्याला त्याचा 4th भाग करायचा आहे, म्हणजे 4thने डिवाईड करायचं आहे. तर 8 चोक 32 प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला मार्जिन टाकायचे आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत. मी केले आहे त्याच प्रकारे. त्यानंतर फ्रंट साईडला आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तिथून आपण फ्रंट साईडचा आकार देणार आणि जी त्याच्या पुढची लाईन आहे तिथं बॅक साईड येईल. म्हणजे आपण दोन्ही भागचं सोबतच कटिंग करणार आहे, एक बॅक साईड आणि एक फ्रंट साईड. त्याच्यानंतर आपल्याला मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे. आता सीट आहे किती, 34 इंच सीट आहे माझी. टॉपची कट बघायचा कुठं आहे टॉपचा. तर हे बघा मी चेक करत आहे, 17 इंचावरती माझा कट आहे. तर तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार घेऊ शकता. त्यानंतर मी 1 इंच वाढवून घेतलं आहे, 1-1.5 इंच. 17 इंच जास्त वर येईल, त्यामुळं 18 इंचावरती मी कटची मार्किंग करत आहे. 7 इंचावरती आपल्याला चेस्टची मार्किंग करायची असते, 14 इंचावरती कमरेची मार्किंग आणि 20 किंवा 21 इंचावरती सीटचं मेजरमेंट घ्यायचं असतं. आता 34 इंच माझी सीट आहे पूर्ण. तर 34चा आपल्याला 4th भाग करायचे आहेत, म्हणजे 34ला 4ने डिवाईड करायचे. ठीक आहे. आता त्याचा मध्य काढला म्हणजे ते कमरेचं माप झालं आपलं. सीटपासून शोल्डरपर्यंत जे आपण मध्य काढणार ते आपलं कमरेचं माप. त्यानंतर कंबर बघायची आहे किती आहे. नाहीतर तुम्ही जेवढी चेस्ट आहे ना त्याच्यामधून, आता आपली 32 इंच चेस्ट आहे, तर 1 किंवा 1.5 इंच मायनस करायचे, म्हणजे आपलं कमरेचं माप निघून जाते तिथून. त्यानंतर आपण घेर बघूयात किती आहे. टॉपचा खाली जो घेर असतो ना, ते घेरचं मेजरमेंट घ्यायचं. हे बघा आता डबल करून घ्यायचं आणि किती इंच येतं आहे ते बघायचं. आता 8.5 इंच, 8.5 म्हणजे 16 इंच येतं आहे. कारण आपण डबल ठेवलेलं आहे ना, तर 16 इंच आपला घेर येईल. उंची बघायची किती आहे. मी 36 इंच टॉपची उंची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, तुम्हाला लॉंग पाहिजे शॉर्ट पाहिजे. त्यानंतर जिथं घेरचं मेजरमेंट आलं ना, तिथून आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. 1 इंच मार्जिंगसाठी ठेवायचे आहे, जे आपण फोल्ड करणार आहे आतमध्ये. तुम्ही बघू शकता पूर्ण मार्किंग झालेली आहे. आता आपण ते कट करून घेऊयात. ते एक्स्ट्रा जे वरती होतं ते पण मी कट करून घेतलं आहे, म्हणजे फॅब्रिक बरोबर. त्यानंतर आर्म होल कट करायचा आहे. आधी बॅक साईड कट करायची आहे, 1 इंच सोडून कट करायचं आहे. पहिली लाईन माझी फिटिंगची आहे, सेकंड लाईनवरून कट करायचं आहे. मी करत आहे त्याच प्रकारे. कमरेच्या इथं थोडासा खड्डा आला पाहिजे, हे बघा मी केलं आहे तसा. त्यानंतर पूर्ण स्ट्रेट कट करून घ्यायचं, ज्याच्यावरती आपण मार्किंग केलेले आहे. मी करत आहे त्याच प्रकारे. तर हे बघा, ते आता आपली जी फिटिंगची लाईन आहे ना, तिथं आपल्याला थोडं थोडं कट देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला कळेल की हे सीटची मार्किंग आहे किंवा कमरेची मार्किंग आहे. त्यानंतर बॅक साईड बाजूला काढायचं आणि फ्रंट साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी देत आहे बघा त्याच प्रकारे, कारण समोर आपला जास्त खड्डा येते, म्हणजे हे येत नाही. आर्म होल छान बसतंय. तर मी केलं बघा. आता आपली अस्तरची कटिंग झालेली आहे.
त्यानंतर आपण मेन फॅब्रिकची कटिंग करूया. आता ही नेटची साडी आहे आणि याच्यावरती भरपूर वर्क आहे, त्याच्यामुळं आपल्याला सिंगल पार्टमध्ये कटिंग करावी लागेल. तर व्यवस्थित वर्क बरोबर सेंटरला आलं पाहिजे, त्याच पद्धतीने मी कटिंग करत आहे. आणि थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचं, म्हणजे नंतर कमी नाही पडणार मेन फॅब्रिक. आणि अस्तर जोडल्यानंतर ते कट करून घ्यायचं. हे बघा, माझी फ्रंट साईड कटिंग झाली आहे. आता बॅक साईडचं पण कटिंग करून घेऊयात. हे फुलं बरोबर सेंटरला आले पाहिजेत. वर्कच्या टॉपचं कटिंग करत असताना आपल्याला भरपूर लक्ष देऊन कटिंग करायचं असतं या. आता ते फुलं बरोबर माझे सेंटरला आले. आता मी कटिंग करून घेत आहे. तर आपली इथं कटिंग झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.